श्री स्वामी समर्थ. आज स्वामींचा संदेश हे लक्षपूर्वक ऐका. स्वामी म्हणतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचा कृपा व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामींचा निर्मळ मनाने भक्ती करा. स्वामींना तेच लोक आवडतात जे दुसऱ्यांवर दया करतात किंवा दुसऱ्यांचा तिरस्कार करत नाहीत. अशा लोकांच्या पाठीशी नेहमी स्वामी उभे राहतात. आजचे चॅनल सबस्क्राईब करून लाईक जरूर करा. श्री स्वामी म्हणतात, जर एखादा तुमची बदनामी व अपमान करीत असेल तर त्याच्यावर फुलांचा, स्मितांचा व शुभेच्छांचा वर्षाव करा. एखादा क्षुब्ध होऊन जर तुम्हास अपशब्द बोलू लागला तर त्यावेळी तू असे का बोलतोस हा प्रश्न त्याला विचारणे म्हणजे आगीत तेल ओतण्यासारखे आहे. जर दुसऱ्यांचे दोष आपण आपल्या मनात ठेवू तर ते लवकरच आपले होऊन बसतील. मन जेव्हा थकते तेव्हा प्रत्येक कामाला मोठ्या प्रमाणाची गरज असते. जर तुमचा चेहरा चिंताग्रस्त असेल तर तो दुसऱ्यांना चिंता कराव्यास लावील. ही गोष्ट चांगली आहे का हे तुम्हीच विचार करा. स्वामी म्हणतात, जेव्हा दुसरे चुका करतात तेव्हा त्या मोजीत बसू नका. त्यांचा दोष नाहीसा करण्यासाठी तुमचे सामर्थ्य लाभेल असा विश्वास त्यांना वाटण्यास मोकळी द्या. प्रेमळ, शुद्ध विचारांची आणि योग्य वेळी समजावून दिल्यास गैरसमज दूर करता येणे शक्य होते. पाय घसरल्यास कदाचित सावरता येते, पण जीभ घसरल्यास त्याचा मनावर खोल ठसा उमटतो. तो जीवनभर माणसाला सतत रुचत असतो. सौंदर्य व गुणाकडे प्रत्येकजण आकर्षित होतो. कुरूप व गुणहीनाला मदत करणे हा दुर्मिळ गुण होय. उघडपणे रडण्यापेक्षा मनातल्या मनात रडणे हे जास्त अपायकारक आहे. मुक्त अश्रू सहज पुसता येतात, पण गुप्त अश्रू व्रण निर्माण करतात. स्वामी म्हणतात, दुसऱ्याच्या हावरपणामुळे जगातील कित्येक लोकांना भूक करीत उपाशी राहावे लागते. वाटून कसे घ्यावे हे जर आपणास कळेल तर हा प्रश्न सोडविणे शक्य होईल. डोळे वापरता येणे अगदी खास देणगी आहे. तेव्हा डोळ्यांवाटे आपण इतरांना प्रेम, शांती व सुख का देऊ शकत नाही? आपण एखाद्याशी स्पर्धा करीत आहोत असे वाटून देण्याचा कधीही प्रयत्न करू नका. आपण सर्वांना मदत करीत आहोत असे वाटू देणे जास्त चांगले. आपण स्वतःच समस्या होऊन बसण्यापेक्षा इतरांच्या समस्या सोडविण्यास आपण का निमित्त बनू शकत नाही? स्वामी म्हणतात, नेहमी पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे. निगेटिव्ह विचार हे माणसाला नकारात्मक ऊर्जा देते. त्यामुळे माणसांनी प्रत्येकाला माणसासारखेच वागवावे. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. स्वामी आज जर तुमचा देव असेल आणि त्यांचा कृपाप्रसाद तुम्हाला पाहिजे असेल तर लाईक करा. स्वामी म्हणतात, आपले दैवयोग बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा दैवयोगाचा उपयोग स्वतः बदलण्यास केला तर फार बरे होईल. दुःखाचे ढग मनातच राहिले तर डोळ्यातून पाणी पडू लागेल. जास्त दुःखास कोण कारणीभूत होते? चुकीबद्दल होणारी टीका. जरी आजारी पडून तुम्ही रुग्ण झालात तरीसुद्धा तुम्ही धीर कधी सोडता कामा नये. भविष्यविषयक भयांत जर आपण गुंफून पडू तर वर्तमानकाळ देत असलेल्या संधी आपण गमावून बसू शकतो. आपल्यापैकी स्वतःला विसरून जे मानवजातीची सेवा करतात तेच खरे राजपुत्र होत.
एकाकीपणा हा कित्येकदा व्यक्तींचे दळणवळण ठेवण्याचे कर्तृत्व कमी पडल्याचा परिणाम असतो. आपण इतरांना मर्यादित प्रमाणात मदत देऊ शकतो. आत्म्याला देवासमीप आणण्यात मदत करणे फार बरे, मग सर्व प्रकारची मदत मिळते. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. मी त्या लोकांची मदत करतो जे मला मनापासून आवाज देतात किंवा दुसऱ्यावर परोपकार करतात. जे लोक ज्यांना सतवत नाहीत किंवा ज्यांना कोणीही त्रास देत नाही, अशा निर्मळ मनाच्या लोकांच्या पाठीमागं मी सदैव असतो. स्वामी म्हणतात, एखाद्याच्या दुर्दैवाला हसणे हे आपले स्वतःचे अज्ञान प्रदर्शित करणे होय. द्वेषापायी दुसऱ्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे आपली स्वतःचीच मानहानी करणे होय. स्वतःचा तुम्हाला फार गर्व वाटत असेल तर लवकरच दुसऱ्यांचा तुच्छ लेखण्यापर्यंत तुमची मजल जाईल. त्यामुळे तुम्ही गर्व करू नये. जर तुम्ही फक्त आपलीच तेवढी पर्वा करीत राहाल तर इतर तुमची अधिक कमी पर्वा करावयास लागतील. मानवांची निश्चित अशी फक्त एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे बदलणे. जीवनाचा आनंद इतरांबरोबर वाढवून घेणे ही सर्वात मोठी सोय होय. एखाद्याची चूक सहन करणे ही झाली एक गोष्ट, पण त्याबद्दल त्याला क्षमा करणे ही त्यातून मोठी एक गोष्ट होय. देवाचा जेव्हा देवामधील सौंदर्य पाहतो तेव्हा देवाच्या निर्मितीमधील सौंदर्याचे कौतुक करणे फार सोपे होते. स्वामी म्हणतात, ईश्वराच्या स्मृतीने सुख व शांतीच्या खात्यात वाढ होते, पण त्याच्या विस्मृतीने उणीव जाणवते. सहकार्य देण्यास तत्पर असणे म्हणजे गुलाम बनणे नव्हे. सहकार्य म्हणजे निस्वार्थी भावनेने करण्याची सेवा, एक मदत होय. जिच्या सुधारण्याची आशाच नाही अशा व्यक्तीविषयी आशा सोडू नका. त्यांना सुधारण्याची कोशिश करा. त्यांना स्वामी मार्गावर नेण्याची कोशिश करा. स्वामीबद्दल त्याच्या मनात, देवाबद्दल त्याच्या मनात प्रेम निर्माण करा. स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहतो अशी त्याला शाश्वती द्या. स्वामी म्हणतात, जेव्हा अधिकार बजाविणे आवश्यक असेल तेव्हा खंबीर राहा, पण व्यवस्थापनेसाठी अधिकार वापरताना मृदू व मधुर राहा. सर्व बाबतीत मान देत चला, म्हणजे तुम्हाला मान मिळत जाईल. द्वेषी भावनेपासून सुरक्षित राहण्याचा एक मार्ग म्हणजे मान देणे होय. कधीकधी तुम्ही देऊ शकाल अशी सर्वात मोठी मदत म्हणजे मान देणे होय. तुम्ही कोणाला पैसे वगैरे नाही दिले ते चालेल, पण मान द्या आणि मान घ्या. मदत करण्याचे अनेक मार्ग आहेत. स्वामी म्हणतात, जर एखादा तुम्हाला हसतच राहील तर क्षुब्ध होऊ नका. निदान तुम्ही सुख तर देत आहात. कुचाळखोरांशी जर तुम्ही सहमत व्हाल तर त्यांची पुढील कुष्ठेची व्यक्ती तुम्हीच असाल. आनंदी राहण्यासाठी स्वतःचे अभिनंदन करा आणि इतरांना अभिनंदन करा ते त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल. स्वामी सांगतात, स्वतःच्या बचावासाठी दुसऱ्यांना कधीही दोष देऊ नका, कारण सत्य उघडकीस आणण्याची रीती काळापाशी आहे. काळ नेहमी प्रत्येकाचे सत्य उघडकीस आणतो. तुमच्या वैशिष्ट्याचा इतरांवर प्रभाव पडतो, म्हणून शक्य तेवढ्या उत्तम रीतीने त्याचा वापर करता. खुशीसारखा दुसरा अधिक चांगला खुराक नाही. इतरांना सुख देणे हे महादान होय. स्वामी म्हणतात, जर माझ्या मनाला मी ओझी वाहण्यास मोकळीक देईल तर मला भारी वाटेन आणि मी सहजपणे थकेन. दुसऱ्यांना दुःख देण्यास कारणीभूत होणाऱ्या खऱ्या आनंदाचा अनुभव होईल का? स्वामी म्हणतात,
ज्या क्षणी मी माझ्यासोबत असलेल्या माणसाचा अपमान करीन त्याच क्षणी इतरांना आदर मी गमावून बसेन. माझा आदर कोणी करणार नाही. स्वामी म्हणतात, स्वतःचा उद्धार करण्याचा प्रयत्न करा. स्वतःला अपमानित करू नका, कारण स्वतः आपणच आपला मित्र आणि स्वतः आपणच आपला शत्रू असतो. दानात पैसे देणे चांगले, पण पवित्र दानी आत्मा होणे हे फारच चांगले होय. दया पवित्र मनातून उद्भवते, अपवित्र मनातून नव्हे. स्वामी म्हणतात, दया करा प्राण्यांवर, दया करा माणसांवर, पण कुदृष्टी नका करू कोणांवर. स्वामी इतरांना सांगत असतात ते फक्त चांगल्या अंतःकरणातील मनातील, ज्यांचे अंतःकरण चांगले आहे त्यांना. स्वामी म्हणतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कित्येक लोक क्रोध एक शस्त्र म्हणून वापरतात. तुमचे चिखलत नम्रता असू द्या आणि संरक्षण अनुभवू शकता. प्रत्येक व्यक्तीला आपली स्वतःची भूमिका वठवण्याची असते. हे जर तुम्ही जाणाल तर सहनशक्ती वाढविणे सोपे जाईल. आपल्याला बरेच काही सहन करायचे आहे अशी जाणीव होणे याचा अर्थ तुम्ही अजूनही सहन करण्याचा प्रयत्न करीत आहात. माणसांनी तेवढेच सहन केले पाहिजे जेवढे त्यांना सहन होते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शुभ्र टोप्या घालून बर्फाच्छादित उतंग पर्वताप्रमाणे उभ्या राहिलेल्या लाटांकडे टक लावून पहा. त्यावर येतात आणि पुढे सरकतात. मुकुटासह पवित्रेचे, शक्तीचे मुकुट धारण केलेले जणू वैभवशाली स्वामीच आहेत. पहा त्यांची गती, निर्दयी, आपल्या मार्गात येणाऱ्या वस्तूंची पर्वा न करणारी. त्या वस्तू मग निस्तेज या लकलकीत छोट्या वा मोठ्या असोत. अविरत, अश्रांत, अडथळा हा शब्द जणू त्यांचा अज्ञात. स्वामी म्हणतात, स्तुती व कीर्ती ह्यांना जर तुम्ही तुम्हाला फुगविण्यास मोकळीक द्याल तर निंदा व अकीर्ती तुम्हाला नष्ट करतील. दोन गोष्टी आहेत, कृती व त्यामागील आघात. कृती जरी सामान्य असली तरी आघात निश्चित उद्घातक व सहनशील हवाच. मनात जर विश्वास व विजयाची भावना असेल तर यश मिळवता येईल. जर विचार दुर्लभ असतील तर अपयश पदरी पडेल. कोणत्याही गोष्टीस अडथळा होण्यास मोकळीक देऊ नका. प्रत्येक गोष्टीकडे विजयाची एक पायरी म्हणून पहा. विजय तुमचाच होईल. तुम्ही स्वामीवर निष्ठा ठेवून त्या कामात मग्न होऊन जा. विजय तुमचाच होईल. तुमची नियंत्रक शक्ती अशी असायला हवी की एका विशिष्ट वेळेस फक्त तेच विचार तुम्हाला यावयास हवेत जे तुम्ही इच्छित असाल, ना कमी ना जास्ती. कालच्या व्यर्थ विचारांना, मनोभावांना व कर्मांना पूर्णविराम द्या, म्हणजे त्यांचा अंश मात्रही उरणार नाही. भाषेतील स्वल्पविराम व पूर्णविराम माणूस जाणतो, पण नकारात्मक म्हणजे व्यर्थ विचारांचा पूर्णविराम देणे तो जाणत नाही. प्रेमळ आज्ञा वैर जागृत करीत नाही, ती व्यक्तीला महान बनविते. हीच वेळ आहे कृती करून सर्व प्रश्न सोडविण्याची, लंगड्या सबबीला बळी पडण्याची नव्हे. कठोर दृष्टीचा वापर करणे तुम्हास भाग असेल तर ठीक आहे, पण हिंसा निर्माण करण्यासाठी आपल्या हातांचा कधीही वापर करू नका. ते कृत्य तुमच्यासारख्या स्वामी भक्तांना शोभा देत नाही. स्वामी भक्त हे नेहमी तेजस्वी, क्षमा करणारे व दुसऱ्यांचा विचार करणारे असतात. स्वामींना तेच लोक प्रिय आहेत जे त्यांच्या आदर्शाचा, त्यांच्या संदेशाला
जाणून घेऊन त्याचा मान सन्मान करतात. भीती असणे म्हणजे मी स्वतःला तसेच इतरांनाही धोकादायक आहे. जर ईश्वर माझा पिता, शिक्षक, सद्गुरू वगैरे आहे, तर या भौतिक जगात मला भय हे कोणाची असू शकेल? आपणा सर्वांना समस्यांना तोंड द्यावे लागेल, पण ते आपण कसे देतो याला महत्त्व आहे. स्वामी म्हणतात, जगातील समस्या वाढतील म्हणून समस्या हाताळण्याची माझी शक्ती मला वाढवायला हवी. तुम्हाला समजून घेऊ न शकल्याने जेव्हा तुम्ही लोकांना नजरेसमोर नको असता, तेव्हा तुमच्या साथीला देव असते. आता मी जे अनुभवित आहे ते माझ्या गतकाळातील कर्माचे फळ होय. भविष्यात जे मी अनुभवेल ते आता मी करीत आहे त्यावर अवलंबून आहे. जर मी फार जास्त लोकांवर विसंबून राहीन तर निराश होण्याचे संभव आहे. स्वामी सांगतात, जेव्हा विकास होत असतो तेव्हा आपोआप बदल घडतात. जर बदलांना घाबरेल तर विकास कसा होऊ शकेल? जोपर्यंत मी स्वमान जोपासणार नाही तोपर्यंत मला कोणाचे तरी पाय धरून राहावे लागतील. स्वमान जपणे म्हणजे स्वाभिमानाने जगणे होय. माणसाने कधीही स्वतःला तुच्छ लेखू नये. असा विचार मनात न येण्यासाठी श्री स्वामींची भक्ती नेहमी करत राहावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. असा जप केल्याने मनातील वाईट विचारांचा ऱ्हास होतो व चांगले विचार मनात येऊन एक नवीन तेजाने जीवन जगण्यास सुरुवात होते. माणसाने जीवन हे नेहमी हसतमुखाने जगले पाहिजे. कोणत्याही गोष्टीला वाव न देता, कोणत्याही गोष्टीची लाच न धरता, कोणालाही जीवनात दुःखी न करता स्वतः सुखी राहणे व दुसऱ्यालाही सुखी ठेवणे आणि त्यांना वारंवार हे पटवून देणे, भिवू नकोस, स्वामी तुझ्या पाठीशी आहे, असे सांगणे म्हणजे स्वामींच्या चरणी आपले बहुमूल्य बोल अर्पण करणे होय. स्वामी म्हणतात, माझी सर्व कामे ईश्वरांसाठी आहेत असे जर मी समजेन तर प्रत्येक अवजड जिकिरीने काम करणे आनंददायी होईल. अंधाराचे जर मला अत्यंत भय वाटत असेल तर माझे डोळे बंद करण्याचा अर्थ नाही. एखादे अवघड जिकिरीने काम देव माझ्या सोबतीस आहे या जाणीवीने केल्यास अशक्याचे शक्य होईल. कोणतीही गोष्ट अशक्य राहणार नाही. देवाचे स्मरण करीत पुढे जावे, मार्ग आपोआप मोकळे होतात. विजयाची नव्हे तर कसोटीची वेळच माणसांना महान बनवीत असते. जर तुम्ही आपले हृदय देवाला अर्पण कराल तर तुम्हाला हृदयविकाराचे झटके येणार नाहीत किंवा तुम्ही नेहमी मनमोकळेपणाने देवाच्या स्मरणात वेळ घालवू शकाल. काळ जरी तुम्हाला बदलता येणे शक्य नसले तरी आपण बदलण्याचा हा काळ हे ओळखून माणसाने स्वतः बदल करून घ्यावा. इतरांच्या धंद्यात लक्ष घालण्याची जर आपली सवय असेल तर तुमच्या स्वतःच्या धंद्याचे दिवाळे निघेल. काही लोक आपण म्हातारे होऊ नये या भीतीने तर काही जबाबदारीने स्वीकार्याचे नकारल्याने कधीही प्रौढ होत नाहीत. प्रामाणिक माणूस अपरिस्थितींना नजरेस कधीही घाबरत नाही. एक टनभर क्लेश दूर करण्यास फक्त 1 अंश धैर्य लागते. जो स्वतःला खरेखुरे जाणतो तोच स्वतःला बचाव करू शकतो. आळशी माणूस हा नेहमी आपल्या आळसातच मग्न असतो. तो आळस हा बाजूला ठेवून स्वामी संदेश, स्वामीच्या भक्तीकडे लक्ष देऊन नवीन कामाला सुरुवात करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमचे सहकारी आपले विचार बदलतात
तेव्हा आपली मनस्थिती बदलू न देण्याची खात्री बाळगा. जेव्हा पेच प्रसंग उभा टाकतो तेव्हा वागण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शूर होणे हाच होय. जीवनातील मोठा प्रश्न म्हणजे मरण. मरणाला उत्तर देणे म्हणजे जीवन. देवावर अढळ विश्वास म्हणजे निर्भय. कोणीही चांगला व्यक्ती होण्यास शिकू शकतो, पण ज्यापाशी इतर शिकू शकतील अशा प्रकारचे जीवन किती जण जगतात हे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजे. दुर्बळ व आळशी मन शक्तिशाली विचार निर्माण करू शकत नाही. खरोखरीच स्वतंत्र असणे म्हणजे सबबींच्याही आधारावर विसंबून न राहणे होय. संयम तुम्हास अमर्याद अधिकार देतो. बदलण्यास नेहमी संधी असते, पण बदलण्यासाठी तुमची वेळ काढता का? तुम्ही मनाला सदृढ करता का? तुम्ही मनाशी ठाम विचार करा आणि स्वतःला बदलून घ्या. स्वामी तुमच्या नेहमी पाठीशी उभा राहील. जेव्हा तुमच्या मार्गात विघ्न येते तेव्हा रडणे बंद करा आणि फक्त श्री स्वामी समर्थ या भावनेने, या चिंतनेने त्या कामाचा प्रयत्न करणे सुरू ठेवा. मार्ग विघ्न आपोआप दूर होतील. संकट उभे टाकले असता स्मित हास्य करणे हे स्थिर मनाचे फलित होय. जेव्हा लोक तुम्हास मूर्ख बनविण्यास लागतील तेव्हा लक्षात ठेवा की नम्र व शांत राहण्यातच शहाणपणा आहे. जर देवाला तुम्ही आपला केच कचरा द्याल तर कोणीही तुमच्यावर केल कचरा फेकणार नाही. कधीही आशा सोडू नका. आशा हा एक दोर आहे जो तुम्हाला जीवनात झोके देत असतो. काही लोक पुष्कळ विचार करतात आणि पुष्कळ बोलतात, पण कृती करण्यास वेळ मागे सरकवतात. स्वामींचे असेच नवनवीन संदेश ऐकण्यासाठी या चॅनलला लाईक करा. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामीचा संदेश पूर्ण ऐका व 151 कॉमेंटमध्ये टाईप करा, श्री स्वामी समर्थ.